पहिला बॉल पॉवर प्ले आणि पहिल्याच बॉलला आक्रमण मिड विकेटला दशरथ बोपीच्या बॅट मधून चौकार. सुरुवात चांगली केली पहिला बॉल, त्यानंतर दुसऱ्या बॉलला हलक्या हाताने फक्त दिशा द्यायचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झालेले, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण करतात बॅटिंग करत असताना इथून रिडगर संघाचे फलंदाज. भव्य दिव्य अशी क्रीडा शृंखला आपण इथे पाहतोय आणि अगदी आपण जर पाहिलं तर सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये सेमीफायनल 1 इथून विजयी होणारा संघ 40+ पूल मधून त्यांच्या फायनल मध्ये इंटर करेल. लेट कट डायरेक्ट हिट, इथे बाद व्हावा लागेल फलंदाजाला. महत्वाचा गडी गारद होतोय आणि हा धक्का आपण पाहतो, पहिला फलंदाज बाद होतोय. 40+ रिडगर संघाला धक्का, जयवंत पाटीलचा डाव संपलेला आहे. आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो उमेश इथून बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्फत गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच नितलस कडून उमेश साठी बॉल हलकासा कट केलाय. फर्स्ट स्लिपला आपण पाहतो फिल्डर आहेत आणि चांगली रणसंख्या, सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला, सहजरित्या एक धाव पूर्ण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ॲडव्होकेट बालकृष्ण भोपी एकविरा फर्निचरचे सर्व या संघाचा हिस्सा आहेत आणि आमच्या समवेत आपण पाहतो ते जरूर इथे उपस्थित झालेले, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही जरूर इथे विशेष कौतुक करीत आहोत. ओ चान्स आहे तिथे विकेटचे आणि महत्वाचा फलंदाज बाद होतोय. दशरथ आपण पाहतोय भोपीचा डाव संपलेला आहे. इथून बॅटिंग करण्यासाठी नुकताच चर्चा केली त्यांच्या आणि देश आता मैदानाच्या आतमध्ये आल्यात, बट विकेट ज्या पडल्यात त्या महत्वाच्या विकेट पडलेल्या आहेत, त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये असणार आहे, यात खेळ मात्र शंका नाहीये. नवीन खेळाडू एंटर करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक घेऊन आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजेच पॉवर प्ले स्पेशालिस्ट नितलसचा गोलंदाज. कट केलाय, फिल्डर आहेत. लेटकटचे फटके आणि तिकडे फिल्डिंग भरपूर छान आपण पाहिलेले आहे. सुरुवातीलाच चांगला चेंडू राहिला हा आणि अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल आली या बॉलवरती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती, ज्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 2 गडी गमावलेले आहेत. आघाडीची जोडी आहे ती जोडी तुटलेली आहे.
दशरथ भोपी बाद झालेले आहेत आणि त्या समवेत आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना जयवंत देखील धावचीच्या स्वरूपात बली पडलेत आणि आता विकेट आपण पडलेल्या बघितल्यात. त्यानंतर आता ओव्हर क्रमांक 2 साठी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आता इथून निवडलं जात आहे ते म्हणजेच महेश सांगडेला नितलस कडून. हरिश्चंद्र सांगडे आता इथे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा जरा, थोडं फास्ट घ्या अशी तुम्हाला विनंती आहे आमची. चांगला चेंडू आहे. महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर आता दडपण आपल्याला जाणवत आहे ते म्हणजे रेडगर संघावरती. चांगला फटका आहे, इनसाइड आउट, लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा चौकार. इथे बघा आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत तिकडे, एकदा तोपर्यंत घेतात. जबाबदारी संपूर्णपणे आता उमेश वरती येऊन आपण पाहतोय आलेली आहे संघाची. बाद आहेत फलंदाज. हिट विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता इथून आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करण्यासाठी रुपेश. जबाबदारी आहे आता पूर्णपणे आणि त्या जबाबदारीचं ओझं पेलण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटका चांगला खेळला, फिल्डर पाठलाग करतात बॉलचा, फार दूर नाहीयेत, त्यामुळे रोटेशन चांगलं दिलेलं आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि उमेशने 2 धावा अगदी जलद गतीने पूर्ण केलेल्या आहेत. सहज 2 धावा प्राप्त आपल्याला पाहायला मिळाल्या टीमच्या. संख्येमध्ये बदल, संख्या फलकावरती आपण जर पाहिलं तर धावा आता इथे बघायला मिळत आहेत त्या म्हणजेच 14 धावा, 14 रन. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, 2 खेळाडूंच्या मधोमधून गॅप आहे तिकडे, फिल्डर पाठलाग करत होते, लास्ट मोमेंटला बॉलला अडवलं त्यांनी आणि फेकी आपण पाहिली तर नॉन स्ट्राईक एंडला. तोपर्यंत धावा घेतल्यात 2 आणि धावा फलकावरती आता थोडे चेंजेस पाहायला मिळतात.
एकूण धावसंख्या आपण पाहतो आता या बॉलवरती जरूर आपल्याला चेक करायचं आहे. सो चाच पडताळणी केली जाईल की चौकार आहे की 2 धावा आहेत, याची शहानिशा आपण इथे चेक करूया. चौकार आहे. खेळाडू तयार. पुढचा बॉल यॉर्कर लेनचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आपण बघितला तिकडे. एक सायकल तो अजून एक सायकल असेल ना रे. बुटा पण येतो घरी. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा. 19 धावसंख्या 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळेल दरे. प्रदीप दरे बॉलिंग करताना पाहायला मिळेल. संघाची जबाबदारी सगळी आपण पाहतोय प्रदीप वरती आहे. आता उंच खेळलाय, भरपूर बॉल हवेत गेलाय, फ्लाय होतोय, पाठलाग होतोय बॉलचा. कॅच साठी पहा तिकडे. ओ कॅच, जबरदस्त कॅच आणि बॅट्समन आउट, फलंदाज बाद. फेकून दिलाय लॉंग ऑन मध्ये, सारन साडी षटकार. इथे हा चेंडू आपण पाहतो. इथे पहा, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्येमध्ये आपण चेंजेस बघितलेले आहेत. संख्या पण जर पाहिली तर जरूर आपल्याला पाहायला मिळते. आता इथे जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. 25 रन. समोरच्या दिशेनं हाही फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहेत यावेळेला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. पहा, बॅकअपला आहेत फिल्डर. एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली, एकापेक्षा आणखीन काही नाहीये. रन संख्येमध्ये चेंजेस टोटल 26. 26 ऑन बोर्ड. ओ लेट कट, डिलाइट फटका, थर्ड मॅन ला बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. सुपर, अप्रतिम फलंदाजी. आणि आता आलेला हा चौकार संघासाठी आल्हाददायक पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर टोटल झाली आहे यावेळेला 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा, पाण्याची मागणी मैदानाच्या मध्ये. दोन्ही टेल्समॅन झाला, आपण आपापल्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जायचंय.
नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपल्याला करायचा आहे. सो पुढचा सामना जो आहे तो सामना इथे होणार आहे अर्थातच चिंचवली 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला दोनरे 40+ हा संघ पाहायला मिळेल. सो दोन्ही संघाचे खेळ आपण इथे आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. संभाजी बोबीसाहेब रेडकर यांचे इथे आगमन झाले. टोटल संख्या फलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 30, 10च्या सरासरीनं टीम रेडकरची. धावसंख्या पण जर बघितली धावफलकावरती तर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इथून टोटलला आपण 30 धावा पाहतोय. 3 षटकांचा खेळ. सुरुवातीला असं वाटलं की धावा भरपूर बनतील कारण आताचा वाऱ्याचा वेग जो आहे त्यामध्ये आपण पाहतो की षटकार सहजरित्या पार होत आहेत. बट फटके काहीसे क्लिअर कट करता आले नाही रेडकर संघाला आणि 10च्या सरासरीनं बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. नितलसच्या विरोधामध्ये नितलस स्वतःचा ताकदवर संघ आहे. महेश सांगडे अंतिम षटक घेऊन जगदीश बोपी समोर फिरून खेळायचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन. एका धावेला धावसंख्या पुढे. संख्या फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 31, 31. फुल टॉस आहे आणि या फुल टॉसला फुल टोल वसूल मध्ये कन्वर्ट. सुपर जगदीश बोपीचा दुसरा वार. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. आडव्या बॅटने खेळलेत. रन घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे. एक सिंगल आलेली आहे. सेकंडचा तिकडे कॉल होता. 2 धावा पूर्ण झाल्यात. जबरदस्त बॅटिंग. 42 धावसंख्या टोटल वरती आपण पाहतो संघाची. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता उमेशला बॅटचा फेस खोलावा लागेल कारण जगदीशनं आपलं काम अगदी योग्यरित्या सांभाळलंय आणि मी म्हणेन की चांगलं केलेलं आहे. त्याचं कौतुक करूया. राजेश बुपे देखील आपण त्या संघाचा हिस्सा आहेत. त्यानंतर आमचे बालाशेठ बुपे यांचे सुपुत्र निहाल भाई इथे आलेले आहेत सामना पाहण्यासाठी. बाबर आझम मैदान के अंदर. आयुष भोपी देखील आलेला आहे आता इथून सामना पाहण्यासाठी. हो इथे ही धाव चोरण्याचा प्रयत्न राहील. जगदीशला स्ट्राईक हवी होती. 22 रन पंचांचा इशारा. 43 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
एक आता शेवटचा बॉल बाकी आहे. आडव्या बॅटनं खेळलेत. रन करण्याचा प्रयत्न एक सिंगल प्राप्त दुसऱ्या धावेसाठी. आता इथून निघालेत परंतु बाद व्हावं लागेल एकाला. आणि एकच धाव. टोटल 44 आणि 45 धावांचं आव्हान आपण इथे बघितलेलं आहे. जगदीश बाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दुंद्रे 40+ आणि चिंचवली 40+ आपण आपले कॅप्टन इथे पाठवायचे. दुंद्रे 40+ आणि चिंचवली 40+ आपण आपले कॅप्टन इथे पाठवायचे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल तो म्हणजे रामशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. दरम्यानचा सामना असेल चिंचवली 40+ आणि दुंद्रे 40+. टॉस लागलेला आहे चिंचवलीच्या बाजूनं आणि निर्णयाची फक्त आम्हाला प्रतीक्षा आहे तुमच्याकडून. निर्णयाची प्रतीक्षा आहे. फील्ड फर्स्ट. क्या बात आहे. भाई भरपूर खुश आहेत. हजारचा जो खाता आहे तो 10 मधून आता 9 राहिलेत.
आता सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत. गणेश कदम प्रदीप दरे आणि पहिला षटक घेऊन गोलंदाजीसाठी आपण पाहतो रुपेश भोपी. रुपेश तयार आहे. राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलला आक्रमण पाठवलंय सीमा पार. 6 रनसाठी दणदणीत षटकार. सुपर दर्जेदार फटका आपण बघितला आणि 6 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. जगदी आपण इथून जर पाहिल्यानंतर 40+ संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल इथे. बघ ना. चला स्पीड अप. 11 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती टोटल. हॅलो हॅलो हॅलो. रुपेश बॉलिंग मार्फत. रेडर संघाचा कॅलिबर चांगला आहे बॉलिंगचा बट क्लोज आहेत. बालकृष्ण भोपी. वॉट अ फील्ड. बॅट्समन अडचणीमध्ये आणि बादचा इशारा पंचांचा. फलंदाज आउट.
रुपेश पुढचा बॉल. सुपर्ब, लाजवाब गोलंदाजी, वेग होता बॉल मध्ये, दडपण टाकायचा प्रयत्न. सुरुवातीला आपण पाहिलं की कॅपिटलला धावसंख्या उभी करायचा प्रयत्न राहिला. 11 धावा आल्यात मोठ्या फटक्यांसह. खेळाडू तयार. यॉर्कर लेनचा बॉल आहे. इथे जरूर धाव घेण्याचा प्रयत्न आपण बघितला, सिंगल आलेली आहे. गोलंदाजीसाठी आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये दशरथ भोपी फिरकीपट्टू मॅजिशियन आता बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. जबाबदारी घेऊन मैदानामध्ये आपण पाहतो त्यांना इथे आता जरूर येताना पाहायला मिळेल आपल्याला. चला सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका आता प्लीज, सहकार्याची अपेक्षा आहे. माझ्याकडे मी घेऊन चलेन. क्या बात आहे, दशरथ भोपी अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीनं समोरील संघाला थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतोय. 40+ साठी आपण जर पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल की उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण जरूर SG चे शूज ठेवलेले आहेत. त्यानंतर गोलंदाजासाठी देखील तेच पारितोषिक रिपीट आहे, फिल्डरसाठी देखील तेच पारितोषिक रिपीट आहे. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर 40+ च्या पूल मधून जो आहे त्यांना आपण स्पोर्ट्स सायकलचा मान दिलेला आहे. बोल. सदानंद डुकरे भाऊ, सदानंद डुकरे भाऊ, ते टाकीचं पाणी तो बंद करा ना. केलाय का? ओके. माझ्याकडे आपण जाऊयात. गोलंदाज तयार आहे, स्ट्राईकला फलंदाज देखील तयार आहे. फ्रंट फुटला जाऊन खेळायचा निर्णय होता. हाही बॉल चांगला पाहायला मिळतो. क्या बाप आहे, बालू दादा भोपी पाकी ते ऍक्टिव्ह विकेट किपिंग करतात. अक्षरशः आपण पाहिलं तर त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून मी म्हणेन की सगळे जरूर हॅपी झालेत. 2 बॉल सलग डॉट आलेत. सुरुवातीला 1 बॉल डॉट. इथे पहा, डायरेक्ट हिट केलाय खरा हा. जगदीश भोपींचं जो मी म्हणेन कॉन्ट्रीब्युशन आहे ते चांगलं आहे, भरपूर चांगलं आहे. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दशरथचं लाजवाब आपण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा चेंडू, खेळाडू तयार आहे. ओ वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा 1 रन. आणि एकूण 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, दशरथ तयार. समोरच्या दिशेने खेळलेत, फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग रुपेशच्या माध्यमातून. मामांचा आवाज भरपूर चांगला आला होता, घे रे घे 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 यार घे. आणि अक्षरशः आपण पाहिलं की फिल्डर त्या आवाजाचा एंड होण्यापर्यंत बॉल पर्यंत पोहोचले आणि बॉलला चांगलं स्टॉप केलं. रणसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावर त्याला आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच टोटल धावसंख्या झालेली आहे इथे 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अप्रतिम आपण पाहतोय गोलंदाजी. आता जयवंत भोपी इथून बॉलिंग मार्फत पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक जयंत पाटील माफ करा, आणि इथून गोलंदाजीसाठी ते आलेले आहेत. सुपर बॉल आहे, चांगला चेंडू. इथे आपल्याला पाहायला मिळतो की नॉन स्ट्राईकला उभे असलेले खेळाडू अर्थातच गणेश कदम. आतापर्यंत 3च चेंडू त्यांना खेळायचा भाग मिळालाय. सुरुवातीला षटकारानंच त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यांना आतापर्यंत 3 चेंडू मी म्हणे खेळायला मिळणं नितलंच दुर्भाग्य आणि रिडगरचं सौभाग्य. आता अशाच प्रकारे जयवंत पाटील डीप मध्ये मॅचला नेण्याचा प्रयत्न करतात, थोडंसं प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न करतात. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील तयार आहे. हो, बाउन्स चांगला होता पा, रन घेण्यासाठी प्रयत्न झालेत तिकडे. हा डायरेक्ट हिट कदाचित गणेशला नॉन स्ट्राईक एंडला आणण्यासाठी केला असावा. रन मिळेल बाईच्या स्वरूपात इकडे. 2 धावा, 2 धावसंख्या पुढे. संख्या फलकावरती आपण पाहतो थोडे चेंजेस आणि अगदी 21 आणि 22, 22 रन. हो, जाने माने कॅमेरामॅन हरेश भाई, वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे हरेश भाई यांचं इथं आगमन झालंय. सगळ्यात जुने कॅमेरामॅन आणि सगळ्यात जुने पदाधिकारी आहेत WTCचे. चांगले फिल्डिंग, थ्रो देखील तेवढाच चांगला. दशरथ भोपे यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण ते म्हणतात ना, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नाही खाता. आणि आता आज जर आपण बघितलं ना, तर त्यांचा फिटनेस, ओव्हरऑल त्यांची कामगिरी ती एवढी चांगली आहे की अगदी एखाद्या तरुण मुलाला मिळणं लाजवतील. ॲज अ बॉलर, ॲज अ आपण पाहतो फिल्डर म्हणून बॉलिंग भरपूर चांगली आहे. संख्येमध्ये चेंजेस झालेले आहेत. एकूण 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न जगदीश आहेत तिथे. फिल्डिंग चांगली, फेकी पहा तिकडे. दोन्ही स्ट्राईक सोडणं कदाचित आता इथे. ओ माय गॉड, यस यस यस, याचीच चर्चा होती की दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडणं महत्वाचं आहे. एकच धाव असेल या बॉलवरती, रनआउट नाहीये. टीमची धावसंख्या आपण पाहतो थोडे अपग्रेड आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 24 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 24. रिडकर आणि नितलस या 2 टीम मध्ये मॅच. समाधानबाई पाटील यांचं इथं आगमन झालंय. आपला मी स्वागत करतोय. इथे जरूर पाहायला मिळेल एक सिंगल आणि अखेरकार आता या बॉलर आपण जर पाहिलं तर एका धावेनं स्ट्राईक अखेरकार गणेशला. कदम आलेत स्ट्राईक एंडला. आतापर्यंत ते आपण पाहतो 10 धावांवरती नाबाद खेळत आहेत. संख्या जर आपण बघितली तर आता इथून टोटल वरती 25. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आता या ओव्हर मधून. मोठ्या फटक्याशिवाय पर्याय उरला नाहीये गणेशकडे, कारण पाठलाग करायचा 45 धावांचा आणि अजूनही आपण जर पाहिलं ना तर आणखी 20 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये एंटर करेल.
जवनचा बॉल फटका खेळलाय ऑन साइडच्या रिझन मध्ये. फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. भोपी यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण पाहतो, समाधान भाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण पाहतो 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. समाधान पाटील. शेवटचं षटक टाकण्यासाठी आता जयदास भोपीची निवड केलेली आहे. अंतिम षटकासाठी डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठा प्रश्नचिन्ह होता की आता गोलंदाज वापरायचा कुठला. हा रेडघरकडे जयदासची त्यांनी निवड केली आहे. आणि समोर आपण जर पाहिलं तर गणेश कदम स्ट्राईक एंड वरती आहे. हे थ्रिलर बनेल. याच्यामध्ये आपण पाहतोय की जरूर आता इथून इक्वेशनला मजा येणार आहे, अनालिसिस क्रिकेटला मजा येणार आहे, यात काहीच शंका नाहीये. नवनाथभाई भोपी यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. हार्दिक असं. रडगडचे ग्रामस्थ जितके आले तर सगळ्यांना आम्ही विनंती करू. आमचे विशाल भाई देखील आलेले आहेत, आपण देखील यायचं मंचावरती. आपले स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला चिंचवली 40+ ची पाहायला मिळेल. दरम्यान समाधान भाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपये आपल्याला बक्षीस आलेलं आहे. त्यांचं आम्ही जरूर इथे स्वागत व्यक्त करीत आहोत. काय हा कर मग बरोबर. हवेत खेळले आहेत, फिल्डर आहेत, मोठा शॉट ची आवश्यकता आहे. पा ओ हे स्टॉप करायचं होतं. जगदीशचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. 2 धावा येणारे 5 बॉल आणि आता इथून 17 धावांची गरज आहे. नितलस संघ म्हटलं तर अल्पेश मुंडेने 2 तासामध्ये आपण पाहिलं की त्यांना मोठा धक्का दिला होता. परंतु जेव्हा ते प्रकरण उघडकीस आलं, दुसऱ्या लढाईसाठी ते सज्ज झाले. आणि आता ती लढाई आता इथे सुरू आहे 4 दिवसानंतर. नितलस 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो रेडघर 40+. दोन्ही ताकदवान संघ आहेत आणि दोघांमध्ये लढाई देखील आपल्याला पाहायला मिळते. ॲज इट इज असाच हा लॉट आपल्याला जरूर खानावच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल. सुपर बॉल, जयदास भोपीचा प्रतिकार. कुठल्या प्रकारचा मोठा फटका नाहीये. निर्धाव बॉल, प्रत्येक डॉट बॉल प्रेशराईज करतोय तो नितल संघाच्या खेळाडूंना. नितल संघ असा संघ आहे, आम्ही त्यांना अगदी डोळ्यात देखत तोंडरे 40+ सारख्या बलाढ्य संघाला तोंडरेच्या नाईट स्पर्धेमध्ये हरवताना बघितलंय, ते त्यांच्याच मैदानावरती जाऊन. आणि त्यांच्या विरोधामध्ये रेडगडची कामगिरी आपल्याला जबरदस्त भारदस्त पाहायला मिळते. जरूर विशेष कौतुक करूया या गोष्टीचं. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता आपण जर पाहिलं तर 17 धावांची गरज आहे. यॉर्कर, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी जयदास भोपी. लाजवाब गोलंदाजी, पूर्णपणे बांधून ठेवलं इथून मात्र बॅटिंग करत असताना. संजय भोपी यांचा चेहरा तुम्ही पाहू शकता, अगदी ऍक्टिव्ह स्फूर्तीले खेळाडू आहेत त्या संघामध्ये. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला 27 ते 28 वर्षाचा तो मुलगा वाटेल, परंतु ते अगदी 40+ आहेत लिगली. आणि त्या संघाचा हिस्सा देखील आहेत. अश्विन भोपीला देखील त्या संघामध्ये आपण काही दिवसानंतर पाहू खेळताना. चांगला फटका आहे यावेळेला, हा फटका दमदार आहे. धावा देतोय 6. कहाणीमध्ये ट्विस्ट. इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने आम्ही सामना देणार नाही होते सांगत असताना नितलसचे खेळाडू इथे आलात 6 रन
आणि 6 रन सह टीमची धावसंख्या आपण पाहतोय आता इथं जाऊन पोहोचले आहे 34 आकड्यावरती. अजूनही येणारे बॉल बाकी आहेत 2 आणि 11 धावांची गरज आहे. सामना पाहण्यासाठी जर आता आम्ही म्हणेन की पाटील साहेब असते तर नक्कीच बक्षिसांची खैरात झाली असते, कारण इडगत संघ मोठा त्यांच्या आवडीचा संघ आणि थोड्या वेळामध्ये त्यांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला जरूर मिळेल. येणारे 2 बॉल आणि 11 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा इंटर करेल आणि लढाईसाठी सज्ज राहतील नितलसे खेळाडू. बॉल फक्त स्टॉप करायचा आहे. बॅकअपला कोणी येतील का हा प्रश्न पहा. जयवंत पाटीलचा बॅकअप हा काहीसा चुकीचा होता का? एकदम जवळ गेले होते, मागे जाणं गरजेचं होतं कदाचित. आणि आता सेफ बॉल आलेला आहे. सो इथे आपण पाहतोय की आता इथून मॅच मध्ये रेडगर संघ पूर्णपणे आता आपल्याला त्यांचा पकडा भारी पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल आणि आता इथून 9 धावांची आवश्यकता आहे. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एक करिश्मा करेल, जादू करेल, यात काही शंका नाही. नाही काढली. ओके ओके 11 पाहिजेत या. ओके अरे टाका. नाही जाणार. सागर भाई पाटील मानगाव रिटर्न. आम्हाला वाटले नाही येत आज. क्लीन बॉल जयदासला विकेट आणि 40 प्लस रिटगर संघ एंटर झालाय मेगा फिनाले मध्ये 40 प्लस पूलच्या.